नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण 3 भाग 2 या विषयाचा अभ्यास करणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये भारताची प्राकृतिक रचना आपण अभ्यासली। आजच्या तासाला आपल्याला ब्राझीलची प्राकृतिक रचना अभ्यासायची आहे। या ब्राझीलच्या नकाशाकडे सहज आपण दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या असं लक्षात येईल की या ब्राझीलच्या बऱ्याच भागावरती आपल्याला लहान मोठी पठारं, उच्चभूमी किंवा पर्वतरांगांनी व्यापलेला हा ब्राझीलचा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो। बारकाईने निरीक्षण करा। पहा, नकाशा आपल्या समोर आहे। नकाशा दिसत असेल तर या नकाशामध्ये हा पठारांचा भाग, या ठिकाणी असणारे पर्वतरांगा, ही ब्राझीलची उच्चभूमी, ही गियानाची उच्चभूमी, असा बराचसा भाग जो आहे हा भाग उच्चभूमीनं, पठारांनी आणि पर्वतांनी व्यापलेला आपल्याला दिसून येतो। ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले आणि अतिउंच पर्वत नाहीत। भारतामध्ये आपण पाहिलं पहा, तुलना जर भारताची केली तर भारतामध्ये अतिउंच पर्वतरांगा आहेत। 6000 ते 8000 मीटर उंचीच्या पर्वतरांगा भारतामध्ये आहेत। पण अशा पद्धतीनं या ब्राझीलमध्ये मात्र रचना नाही। अतिउंच आणि लांबवर पसरलेले पर्वतरांगा या ब्राझीलमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत। उत्तरेकडं या ब्राझीलचं वैशिष्ट्य आहे उत्तरेकडं असणारं अमेझॉन नदीचं खोरं। या अमेझॉन नदीचं खोरं आणि या ठिकाणी नैऋत्येकडे असणारे पॅराग्वे आणि पॅराना नदीचं खोरं, हा जो भाग सोडला तर इतर मैदानं, विस्तीर्ण मैदानं संपूर्ण या ब्राझीलमध्ये तुरळक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे अमेझॉन नदीचं खोरं विस्तीर्ण असं मैदान त्या ठिकाणी आहे। पॅराग्वे नदीच्या खोऱ्यामध्ये आणि पॅराना नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला मैदान पाहायला मिळते आणि थोड्या बहुत प्रमाणामध्ये जो किनारपट्टीचा प्रदेश आहे या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आपल्याला मैदानं आढळतात। पण ती विस्तीर्ण मोठ्या स्वरूपामध्ये या किनारी भागामध्ये मैदानं नाहीत। मग यावरून सहज आपल्या लक्षात येतं की या ब्राझीलचे प्राकृतिक 5 विभाग पडतात। भारताचे आपल्याला माहिती झालेत। मागच्या तासामध्ये आपण पाहिलं, आपल्याला आठवतंय का? पहा, भारताचे 5 प्राकृतिक विभाग: हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारी मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह, हे 5 भारताचे प्राकृतिक विभाग आहेत, लक्षात ठेवायचे। त्यानंतर ब्राझीलचे सुद्धा असेच 5 विभाग पडलेले आहेत। त्यामध्ये मग उच्चभूमी आहे, अजस्र कडा आहे, किनारी प्रदेश आहे, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह, असे 5 प्राकृतिक विभाग या ब्राझीलमध्ये आपण जी रचना पाहिली आहे त्या रचनेवरून 5 ब्राझीलचे प्राकृतिक विभाग पाडले गेलेले आहेत। मग आपण त्यामध्ये एक एक विभाग पाहूया। पहा, पहिला विभाग आहे तो म्हणजे उच्चभूमीचा। आता 2 उच्चभूमी या ठिकाणी आहे। एक मगाची सांगितलं मी, गियानाची उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी, या 2 उच्चभूमींनी हा ब्राझील व्यापलेला आहे। दक्षिण ब्राझील जे आहे, या दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा या पठारांनी व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पहा, हे पठार आपल्याला दिसतंय, पिवळा रंग या ठिकाणी आपल्याला दिसत असेल। त्या ठिकाणी दक्षिण ब्राझीलचा भाग आहे आणि विस्तीर्ण अशा या पठाराने तो व्यापलेला आहे। त्या पठाराला नाव दिलेलं आहे, एक तर त्याला ब्राझीलचं पठार असं म्हणतात, दुसरं आहे त्याला ब्राझीलची उच्चभूमी म्हणतात किंवा ब्राझीलचं ढाल क्षेत्र असंही त्याला म्हटलं जातं। कारण समुद्रावरून येणारं वारं असेल ते वारं त्या ठिकाणी अडलं जात आहे, अनेक प्रकारचं संरक्षण त्या ठिकाणी होत आहे, म्हणून त्या ब्राझीलला ढाल क्षेत्र असंही म्हटलेलं आहे। म्हणजे 3 नावाने ब्राझीलचं पठार ओळखलं जाते। पहा, एक तर ब्राझीलचं पठार, दुसरं आहे ब्राझीलची उच्चभूमी आणि तिसरं आहे ब्राझीलचं ढाल क्षेत्र। या 3 नावानं या पठाराला ओळखलं जातं। मग आता ब्राझीलच्या नंतर दुसरं एक पठार आहे। पहा, या ठिकाणी गियानाची उच्चभूमी म्हणून नाव दिसत असेल तर दक्षिण अमेरिका खंडामध्ये ब्राझीलचं पठार आणि किंवा ब्राझीलची उच्चभूमी आणि गियानाची उच्चभूमी ही 2
ढाल क्षेत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि दक्षिण अमेरिका खंडातील ही दोन्हीही एकत्रितरित्या गाभा क्षेत्र म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात आहे. आता गियानाच्या उच्चभूमीचा जर आपण विचार केला तर गियानाच्या उच्चभूमीचा मुख्य भाग जो आहे हा व्हेनेझुएला या ठिकाणी देश आहे. या व्हेनेझुएला या देशामध्ये अजून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियाना या ठिकाणी व्हेनेझुएला आहे. पूर्वेकडे गेल्यानंतर फ्रेंच गियाना या ठिकाणी दिसत असेल. व्हेनेझुएला आहे या ठिकाणापासून तर फ्रेंच गियाना इथपर्यंत काही भाग जो आहे हा या ब्राझीलमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर पहा, गियानाच्या उच्चभूमीचा मुख्य भाग जो आहे खऱ्या अर्थानं व्हेनेझुएलामध्ये आहे. ही उच्चभूमी पूर्वेकडे जात असताना फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील राज्य जे आहेत त्या राज्यांमध्ये, त्यामध्ये मग आता इथे राज्य दिलेली नाहीत, पण ती जी राज्य आहेत ती रोराइमा, पारा आणि आमापा ही जी राज्य आहेत या भागामध्ये रोराइमा, पारा आणि आमापा या राज्यांमध्ये प्रामुख्यानं ही गियानाची उच्चभूमी ब्राझीलमध्ये विस्तारलेली आपल्याला पाहायला मिळते. पण ब्राझीलमध्ये ही जी की गियाना भूमीचा काही भाग जो आलेला आहे हा आलेला भाग कमी उंचीचा भाग हा या ब्राझीलला लाभलेला आहे. मात्र या ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना 3014 मीटर उंचीचं हे जे सर्वात उंच ब्राझीलमधील असणारं ठिकाण जे आहे ते या ठिकाणी आहे. किती उंची आहे त्याची? 3014 मीटर उंचीचं ब्राझीलमधील सर्वात उंच असणारं हे शिखर या गियाना भूमीमध्ये या ब्राझीलमध्ये आहे. आता ब्राझीलच्या उच्चभूमीचा दक्षिण आणि पूर्वेकडील जो भाग आहे हा भाग 1000 मीटर उंचीपेक्षा जास्त आहे. परंतु इतर भागामध्ये मात्र 500 ते 1000 दरम्यान यांची उंची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 1000 हा जो भाग आहे पठाराचा भाग मागाशी पाहिला 1000 साधारणतः 1000 मीटर उंचीचा हा भाग आहे. परंतु बाकीचा जर भाग पाहिला तर या बाकीच्या भागाची उंची 500 ते 1000 मीटर उंचीपर्यंत या ब्राझीलमध्ये आपल्याला पाहायला जातो. ही जी उच्चभूमी आहे ही उच्चभूमी जसं आपण उत्तरेकडे जाऊ तसं टप्प्याटप्प्यानं याचा उतार अमेझॉन खोऱ्याच्या नद्यापर्यंत जात असताना हा उतार कमी कमी होत असलेला दिसून येतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं, जर आपण दक्षिणेकडं आलं तर दक्षिणेकडं मात्र उतार फारसे तीव्र नाहीत, उत्तरेकडं मात्र तीव्र उतार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं दक्षिणेकडं तीव्र उतार नसल्यामुळं अकस्मात नद्या या दक्षिणेकडं आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि म्हणून उत्तर भागामध्ये मात्र अनेक नद्या उगम पावतात आणि अमेझॉन नदीला जाऊन मिळतात. काही या ठिकाणी उत्तर अटलांटिक महासागर जो आहे या उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हा झाला अमेझॉन खोऱ्याचा भाग किंवा जी उच्चभूमी आहे या उच्चभूमीच्या उत्तरेकडील असणारा हा भाग झाला. त्यानंतर याच पठाराच्या उच्चभूमीच्या दक्षिण उतार जो आहे, उत्तर उतारावरती अनेक नद्या वाहतात, अमेझॉन नदीला मिळतात, परंतु याच पठाराच्या दक्षिण उतार जो आहे या दक्षिण उतारावरून प्रामुख्यानं 2 नद्या ज्या आहेत या 2 नद्या या ठिकाणी उगम पावत असलेल्या पाहायला मिळतात. त्यामध्ये ही पॅराग्वे नदी आहे, प्याराना नदी आहे आणि उरुग्वे नदी, तिसरी एक नदी आहे उरुग्वे नदी. या 3 नद्या या उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून वाहत असलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे उत्तर उतार आणि दक्षिण उतार हा जर आपण पाहिला तर उत्तर उतारावरती अनेक नद्या वाहतात, त्या अमेझॉन नदीला जाऊन मिळतात. पण दक्षिण उतार जो आहे या दक्षिण उतारावर मात्र पॅराग्वे नदी, प्याराना नदी आणि ही उरुग्वे नदी जी आहे ही उरुग्वे नदी या ठिकाणी उगम पावताना आपल्याला पाहायला मिळते. आणि पुढे या ज्या नद्या आहेत या नद्या या ठिकाणी असणारा जो अर्जेंटिना देश आहे
या अर्जेंटिना या देशामध्ये जाऊन मिळतात आणि पुढं या उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार जो आहे हा पूर्वेकडील उतार अत्यंत तीव्र कड्याचा हा या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो। दक्षिण उतारावरती 3 नद्या या ब्राझीलच्या पठाराच्या पूर्वेला जर आपण गेलं तर हा आपल्याला हिरवा रंग दिसतोय। या बाजूला अत्यंत तीव्र उतार जो आहे हा तीव्र उतार आपल्याला पाहायला मिळतो आणि तो एका कड्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतो। म्हणजे अशा पद्धतीनं ही जी ब्राझीलची उच्चभूमीचा प्रदेश आहे, मग गियाना असेल किंवा ब्राझीलची उच्चभूमी असेल, या भागामधून वाहणाऱ्या नद्या, उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या, दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या आणि पूर्वेकडे असणारा कड्यासारखा जो भाग आहे तो भाग हा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। दुसरा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे किंवा दुसरा प्राकृतिक घटक आहे अजस्र कडा। आता हा जो अजस्र कडा आहे हा प्राकृतिक भाग विस्ताराने जर पाहिला तर सर्वात या संपूर्ण ब्राझीलमध्ये सर्वात लहान असलेला हा कडा आहे, त्याला अजस्र कडा असं म्हटलेलं आहे। पण त्या ठिकाणी असणारं त्या अजस्र कड्याचे उताराचं स्वरूप आणि त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळं हा एक स्वतंत्र विभाग या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। प्रामुख्यानं ही जी ब्राझीलची उच्चभूमी आहे या उच्चभूमीच्या पूर्वेकडील जो भाग आहे हा पूर्वेकडील बाजू खऱ्या अर्थानं या कड्यामुळं या ठिकाणी अंकित झालेली आहे। ब्राझीलच्या कड्याची पूर्व किनारा आणि इथं असणारा मैदानी प्रदेश यांचा असणारा जो तीव्र त्या ब्राझीलच्या उच्चभूमीचा जो तीव्र उतार आहे तो तीव्र उतार म्हणजेच त्याला अजस्र कडा असं म्हटलेलं आहे। तर हा जो अजस्र कडा आहे ह्या अजस्र कड्याची माहिती आपल्याला पाहिजे आहे। उच्चभूमीच्या भागामध्ये या अजस्र कड्याची उंची 790 मीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे साओ पावलो ते पार्तो ॲलेग्रेच्या भागामध्ये ही उंची सरळ एकाच उतारामध्ये उतरत असलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे काल आपण पाहिलं सह्याद्री पर्वताच्या बाबतीत पाहिलं, भारताची तुलना केली तर भारताची तुलना भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून हा पश्चिम घाट आहे आणि या पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांग आहे। जसजशी आपण दक्षिणेकडे जाऊ तसतसं या पर्वतरांगेची उंची वाढत जात असलेली आपल्याला पाहायला मिळते। तसंच याही भागामध्ये ही उंची जी आहे या काही भागामध्ये कमी होते। तर साओ पावलोपासून निघाल्यानंतर पोर्तो अलेग्रेच्या भागामध्ये ही सरळ एकाच उतारामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अजस्र कड्याचा फायदा ब्राझीलला काय झालेला आहे? अजस्र कड्याच्या बाजूलाच समुद्र आहे, दक्षिण अटलांटिक महासागर, आणि या दक्षिण अटलांटिक महासागरावरून आग्नेय व्यापारी वारं वाहतात आणि हे आग्नेय व्यापारी वारं वाहणार, आग्नेयकडून येणारं या बाजूने येणारं वारं जे आहे आग्नेय व्यापारी वारं त्याला म्हणतात। आणि हे आग्नेय व्यापारी वारं जे आहे हे या अजस्र कड्याला अडले जातात आणि त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी होते, कारण समुद्रावरून येणारं वारं जे असतं ते बाष्पयुक्त वारं असतं आणि हे बाष्पयुक्त वारं या अजस्र कड्याला अडल्यामुळं त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि दुसरा एक भाग आहे, जसं हे वारं या ठिकाणी अडलं जातं, पर्जन्य देतं, परंतु हे वारं पुढे जात असताना जेव्हा हा ब्राझीलची उच्चभूमीचा प्रदेश ओलांडत असताना या भागामध्ये आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण कमी होतं, कारण हे अजस्र कडाची उंची 790 मीटर आहे। या ठिकाणी वारं अडल्यानंतर पूर्णपणे ते बाष्प रित होतं आणि रिते झालेले ढग पुढे जातात, पुढे गेल्यानंतर बाष्प धारण करण्याची क्षमता त्यांची वाढते, त्यामुळे त्या भागामध्ये पर्जन्य मिळत नाही आणि मग या भागाला काय म्हणायचं? पर्जन्य छायेचा प्रदेश। हा पर्जन्य छायेचा प्रदेश या ठिकाणी किंवा वातविन्मुख प्रदेश त्याला असं म्हणतात, पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा वातविन्मुख प्रदेश हा या ठिकाणी तयार झालेला आहे। म्हणजे या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचं वर्णन जो आहे, हा जो उत्तरेकडील हा ठिकाणचा भाग आहे हा आवर्षण चतुष्कोन म्हणून याचा उल्लेख केला जातो, कारण या ठिकाणी पर्जन्यमान फारच
कमी आहे. का कमी आहे मी सांगितलं की अजस्र कड्याला जे वारं आहे आग्नेय व्यापारी वारं ते आडलं जातं, पर्जन्यवृष्टी या ठिकाणी होते. पुढे गेल्यानंतर ते असणारं बाष्प त्या वातावरणातलं कमी होतं, बाष्प धारण करण्याची क्षमता या ठिकाणी आल्यानंतर त्या वातावरणामध्ये वाढते आणि मग या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा वातविन्मुख प्रदेश निर्माण होतो. आणि म्हणून हा जो भाग आहे या भागाला आवर्षण चतुष्कोन, आवर्षणाचा चतुष्कोन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर हे झाले दोन भाग. पहिला भाग कोणता? उच्चभूमीचा. दुसरा भाग कोणता? या ठिकाणी अजस्र कड्याचा. आणि तिसरा भाग आहे किनारी मैदानी प्रदेश. आता किनारी मैदानी प्रदेश भारताप्रमाणेच भारताला आपण पाहिलं की 7500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. काल आपण पाहिलं. या ब्राझीलच्या किनाऱ्याचा जर आपण विचार केला तर ब्राझीलला एकूण किनारा जो आहे हा एकूण किनारा 7400 किलोमीटर एवढा लाभलेला आहे. मग या किनाऱ्याचे दोन भाग केलेले आहेत. एक भाग आहे उत्तर भाग आणि दुसरा आहे पूर्व भाग. उत्तर भाग आणि हा जो आहे हा पूर्वेकडचा भाग आहे. मग उत्तरेकडील असणारे जे आमापा या ठिकाणी आहे, आमापा राज्य आहे या ब्राझीलचं, या आमापा राज्यापासून पूर्वेकडे आल्यानंतर या ठिकाणी रिओ ग्रांडे दो नार्ते, रिओ ग्रांडे दो नार्ते या ठिकाणापर्यंत हा जो किनारी भाग आहे या किनारी भागाला उत्तर किनारी मैदान असं म्हटलं जातं. मग हा किनारी मैदान जो प्रदेश आहे हा उत्तर अटलांटिक महासागराचा किनारा आहे. उत्तर अटलांटिक हा किनारा आपल्याला दिसतोय का जवळून? या ठिकाणी आमापापासून तर खाली आल्यानंतर रिओ ग्रांडे दे नार्ते या ठिकाणापर्यंतचा हा जो किनारा आहे या किनाऱ्याला उत्तर किनारी मैदान किंवा उत्तर किनारा म्हटलं जातं. आणि उत्तर अटलांटिक महासागराचा किनारी भाग जो आहे त्या किनारी भागाचा समावेश या भागामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला पसरलेला किनाऱ्यास आपल्याला किंवा दक्षिण दिशेला जो पसरलेला किनारा आहे त्याला आपण पूर्व किनारा असं म्हणू शकतो. तर दिसतोय. तर हा जो भाग आहे आपण उत्तर किनाऱ्याच्या दक्षिणेला आल्यानंतर आपल्याला अनेक मोठ्या प्रमाणामध्ये हा किनारी भाग दिसतोय. हा किनारी भाग म्हणजे पूर्व मैदान त्याला म्हटलं जातं, कारण देशाच्या ते पूर्वेला आहे म्हणून त्याला पूर्व मैदान असं म्हटलं जातं. तर आता उत्तर मैदानाच्या बाबतीत आपण विचार करूया परत एकदा. उत्तर मैदान जर आपण पाहिलं तर उत्तर किनाऱ्यावरती ही जी अमेझॉन नदी आहे वाहताना दिसते, ही अमेझॉन नदी. या अमेझॉन नदी आणि तिच्या अनेक उपनद्या या उत्तर किनाऱ्यावरती येऊन मिळतात. आणि त्यामुळं काय झालंय, त्यामुळं या किनाऱ्यावरती अनेक बेट किंवा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. तर या अमेझॉन नदी जी आहे खूप दूरवरून वाहत या ठिकाणी येते. या दूरवरून वाहत आल्यामुळं जो किनारा जो आहे हा या सागरी किनारा या ठिकाणी भाग सखल बनलेला आहे. आपल्याबरोबर आणलेलं जे काही पदार्थ आहेत ते या किनारी भागामध्ये साठवले गेलेले आहेत. किनाऱ्यावरती त्या निमित्तानं या भागामध्ये काही बेट निर्माण झालेली आहेत. त्या बेटांमध्ये माराजोआ बेट ही या ठिकाणी ही बेट तुम्हाला दिसत असतील मुख्य भूमीपासून वेगळी असणारी ही बेट आहेत. आणि या बेटांमध्ये माराजोआ बेट, त्याचप्रमाणे इतर अनेक जी बेट किंवा माराजोआ बेटांचा समूह त्याला म्हटलं जातं. जो माराजोआ उपसागर जो आहे या उपसागर आणि साओ मार्कोस हे जे उपसागर आहेत हे या किनारी भागामध्ये आहे. माराजोआ बेट, माराजोआ उपसागर आणि साओ मार्कोस उपसागर या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. माराजोआ बेट हे सर्वात मोठं किनारी बेट म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. ते अमेझॉन आणि टोकॅटिन्स
या ज्या दोन नद्या आहेत या दोन नद्यांच्या इकडून अमेझॉन नदी वाहते आणि इकडून टोकॅटिन्स ही नदी वाहते, या दोन्ही नद्यांच्या दरम्यान हा जो प्रदेश या ठिकाणी तयार झालेला आहे त्याला माराजुआ बेट असं म्हटलेलं आहे. आता पूर्वेकडील पूर्व किनाऱ्यावर वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, पूर्व किनाऱ्यावर अनेक नद्या या ठिकाणी येऊन मिळतात. जसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसतसं या भागामध्ये साओ फ्रान्सिस्को ही मोठी नदी, अटलांटिक महासागराला मिळणारी नदी आपल्याला पाहायला मिळते. आपण पूर्वेकडे आल्यानंतर इथं दिसत असेल साओ फ्रान्सिस्को नदी दिसते का? पूर्व भाग जो आहे या पूर्व भागामध्ये पूर्व किनाऱ्यावरती अनेक लहान मोठ्या नद्या आहेत, पण त्यामध्ये महत्त्वाची नदी जी आहे ती म्हणजे साओ फ्रान्सिस्को. ही सर्वात मोठी नदी जी आहे ही या ठिकाणी वाहते आणि ती दक्षिण अटलांटिक महासागर जो आहे त्या महासागराला जाऊन मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या अनेक पुळणी आणि तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचं वैशिष्ट्य ते आहे काही भागामध्ये या किनाऱ्यांचं रक्षण प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यांमुळं होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे अशा पद्धतीनं हा किनारी प्रदेश जो आहे दोन भागामध्ये विभागला गेलेला आहे. एक तर आहे उत्तर मैदान आणि दुसरा आहे पूर्व मैदान आणि त्यावरती वाहणाऱ्या नद्या अमेझॉन आणि अमेझॉनच्या असणाऱ्या उपनद्या असतील. त्याचप्रमाणे माराजुआ बेट असेल, माराजुआ उपसागर असेल, साओ मार्कोस उपसागर असेल, हा उत्तर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि पूर्व मैदानामध्ये आपल्याला जर पाहिलं तर साओ फ्रान्सिस्को ही जी नदी आहे ही या ठिकाणी वाहत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा भाग आपल्याला जो पाहायचा आहे, किनारी प्रदेश पाहिल्यानंतर आपल्याला मैदानी प्रदेश, आपला चौथा भाग जो आहे मैदानी प्रदेश, त्या मैदानी प्रदेशाचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहा, ब्राझीलमधील मैदानी प्रदेश सुद्धा दोन भागामध्ये विभागलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये प्रामुख्यानं सर्वात मोठा जो मैदानी भाग आहे तो म्हणजे उत्तरेकडील अमेझॉन खोऱ्याचा भाग. हा अमेझॉन खोऱ्याचा भाग सर्वात मोठा या भागातील मैदानी प्रदेश आहे, अमेझॉन खोऱ्याचा भाग. आणि त्यानंतर दुसरा भाग जो आहे, हा दुसरा भाग म्हणजे नैऋत्येकडील असणारा पॅराग्वे आणि पॅराना ह्या ज्या नद्या आहेत या नद्याचा किंवा उरुग्वे नदीचा हा जो भाग आहे हा दक्षिणेकडं हा एक भाग, असे दोन भाग या मैदानी प्रदेशाचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे उत्तरेकडील अमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडून पॅराग्वे आणि पॅराना नदीचा भाग, असे दोन विस्तीर्ण मैदानी प्रदेश या ब्राझीलच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यामध्ये ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण असलेला भाग म्हणजे आपण पाहिलं मगाशी, ज्याची आपण माहिती आपण आता घेणार आहोत. त्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे अमेझॉन नदीचं खोरं. तर अमेझॉनचं मैदान जे आहे या अमेझॉन मैदानाचा उतार जर आपण पाहिला तर सरासरी हा उतार पूर्वेकडे आहे. दिशा माहिती आहे तुम्हाला, ही उत्तर, तिच्या विरुद्ध दक्षिण, ही पूर्व आणि ही पश्चिम. मग या भागाचा उतार नद्याच्या वाहण्याच्या दिशेवरून आपण ठरवू शकतो उतार कुठं आहे. पहा बरं, कुठं वाहत आहेत नद्या, ह्या ठीक आहे या पठारावरून वाहतात म्हणून काही नद्या आपल्याला उत्तरेकडे वाहताना दिसतील, पण मुख्य नदी जी आहे अमेझॉन नदी कुठं वाहते आहे, पूर्वेला वाहते आहे. म्हणजेच या भागाचा जो उतार आहे हा उतार प्रामुख्यानं पूर्वेकडं असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अमेझॉन खोरं जे आहे हे ब्राझीलच्या पश्चिम भाग जो आहे या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विस्तीर्ण आहे. त्याचा आकार या पश्चिम भागामध्ये फार मोठा आहे. जवळजवळ 1300 किलोमीटर एवढी रुंदी या अमेझॉन खोऱ्याची पश्चिम भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. किती? 1300 किलोमीटर एवढी उंची रुंदी या भागामध्ये या अमेझॉनच्या मैदानाची आपल्याला पाहायला मिळते. पुढे गेल्यानंतर या ठिकाणी दोन उच्चभूमी एकत्र दिसतात आपल्याला. इकडून आलेली ब्राझीलची उच्चभूमी आणि इकडून आलेली
गियानाची उच्चभूमी या भागामध्ये आल्यानंतर त्यांची रुंदी, त्या मैदानाची रुंदी जी आहे ही रुंदी कमी होते, सरासरी 240 किलोमीटर एवढी या भागामध्ये आल्यानंतर रुंदीमध्ये. म्हणजे इकडं असेल तेव्हा 1300 किलोमीटर रुंदी आहे. जेव्हा ह्या दोन उच्चभूमी एकत्र येतात त्या ठिकाणी आल्यानंतर याची रुंदी कमी होते, साधारणतः 240 किलोमीटर एवढी रुंदी या ठिकाणी त्याची होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे गेल्यानंतर जसं आपण महासागराकडे जाऊ, महासागराकडे जात असताना पुन्हा त्याची रुंदी वाढायला लागते. म्हणजे इथं मध्ये आल्यानंतर दोन्ही उच्चभूमी एकत्र आल्या त्या ठिकाणी रुंदी कमी होते. पुढे जसं महासागराकडे जाऊ तसतशी पुन्हा या मैदानाची रुंदी ही वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे आपण जर पाहिला तर वनांनी व्यापलेला आहे. पूर्ण दलदलीचा भाग आहे. प्रचंड वन या ठिकाणी वाढलेली आहेत. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागामध्ये जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती या कारणांमुळं हा प्रदेश दलदलीचा बनलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यालाच आपण दुर्गम भाग म्हणून ओळखतो, कारण लोकवस्ती या ठिकाणी आपल्याला आढळत नाही. कारण प्रचंड प्रमाणामध्ये वनस्पती, प्रचंड पर्जन्य, दलदलीचा भाग, त्यामुळं या भागामध्ये आपल्याला लोक राहत नसलेले दिसून येतात. अमेझॉन खोरं जे आहे या अमेझॉन खोऱ्यामध्ये उष्णकटिबंधीय वर्षावने ही पाहायला मिळतात. का उष्णकटिबंधीय वर्षावने पाहायला मिळतात? कारण याच भागातून विषुववृत्त जात आहे आणि आपल्याला माहिती आहे विषुववृत्तावरती 12ही महिने उष्णता जास्त असते आणि म्हणून या ठिकाणची वनं जी आहेत त्यांना त्या वनांना उष्णकटिबंधीय वर्षावन असं म्हटलेलं आहे. हा झाला अमेझॉन मैदानाचा भाग. आता दुसरं मैदान जे आहे, आपण दक्षिणेकडे आल्यानंतर आपल्याला हे मैदान पाहायला मिळतं. ब्राझीलचा दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्येकडं असणारा जो भाग आहे तिथं आपल्याला एक मैदान पाहायला मिळतंय. मग ते मैदान कोणत्या नावाने ओळखलं जातंय? या उच्चभूमीच्या नैऋत्येकडे वाहणाऱ्या पॅराग्वे आणि पॅराना या नद्यांचा उगमाकडील जो भाग आहे या भागामध्ये हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामध्ये प्रामुख्यानं पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा भाग जो आहे हा या ठिकाणी पॅराग्वे नदी आहे या ठिकाणी असणाऱ्या उगम क्षेत्राचा जो भाग आहे तो भाग, त्याचा उतार हा दक्षिणेकडे आहे आणि पॅराना नदी जी आहे याचा उतार मात्र नैऋत्येकडे असलेला आपल्याला दिसून येते. नद्या दिसत असेल, ही जी पॅराना नदी आहे ही दक्षिणेकडे वाहते आहे आणि पॅराना नदी जी आहे ही नैऋत्येकडे वाहत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आणखीन एक या ठिकाणी भाग आपल्याला पाहायचा आहे. या ठिकाणी वेगवेगळे निळा रंग तुम्हाला दिसत असेल पहा, त्याला पॅटनाल म्हणून ओळखलं जातं. पॅटनाल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक भाग आहे. हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, पॅटनाल दाखवा, नकाशामध्ये दाखवा म्हणून विचारला जातो. तर हा जो पॅटनाल भाग जो आहे हा या ठिकाणी आहे आणि हा म्हणजे जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश म्हणून या भागाकडं पाहिलं जातं. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीचा नैऋत्य भागामध्ये पसरलेला हा पॅटनालचा प्रदेश आपल्याला दिसून येतो. पॅटनाल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील असणारं माटो ग्रासो दो सुल हे जे राज्य आहे या राज्यामध्ये हा पॅटनाल प्रदेश पसरलेला आहे. पॅटनालचा विस्तार ब्राझीलप्रमाणे या ठिकाणी असणारा जो अर्जेंटिना देश आहे या अर्जेंटिना देशामध्ये सुद्धा या पॅटनालचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे हा मैदानी प्रदेश, मग अमेझॉन खोऱ्याचा प्रदेश असेल हा एक भाग असेल किंवा पॅराग्वे आणि पॅराना या नद्यांच्या मुखाजवळील भाग असेल, असे दोन भाग जे आहेत ते मैदानी भागाचे पाडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर शेवटचा भाग जो आहे तो म्हणजे या ठिकाणी आढळणारे द्वीपसमूह. आता हे जे द्वीपसमूह आहेत ते जर आपण पाहिले तर मुख्य भूमी सोडून काही जी बेटं आहेत त्या बेटांचा समावेश या ब्राझीलच्या द्वीपसमूहामध्ये केला आहे. त्यामध्ये त्याचे दोन
प्रकार पाडलेले आहे. त्याचं वर्गीकरण दोन भागामध्ये केलेलं आहे. एक आहे किनारी बेट आणि दुसरा आहे सागरी बेट. अशा दोन विभागामध्ये या द्वीपसमूहाचं विभाजन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बहुतेक किनारी बेट जी आहेत ही नद्यांनी वाहून आणलेल्या संचयन कार्यामुळे निर्माण झालेली बेट आहेत. सागरी बेट जी आहेत ही मुख्य भूमीपासून दूरवर समुद्रामध्ये निर्माण झालेली ही जी सागरी बेट साधारण प्रामुख्यानं मुख्य भूमीपासून 300 किलोमीटरपेक्षा दूर आपल्याला अटलांटिक महासागरामध्ये पाहायला मिळतात. ही जी मुख्य भूमीपासून दूर असणारी जी बेट आहेत ही बहुतेक खडकाळ आहेत. शिवाय जलमग्न डोंगराच्या माथ्यांचा भाग म्हणून यांच्याकडं आपण पाहतो. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागामध्ये काही प्रवाळ बेट असून त्यांना कंकण द्वीप असं म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं दोन भाग या आपण मॅराजो बेट पाहिलं या नदीनं अमेझॉन नदीनं वाहून आणलेल्या गाळाच्या माध्यमातून किनारी बेट मॅराजो बेट या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. अंतर्गत समुद्रामध्ये जवळजवळ 300 किलोमीटर अंतर्गत भागामध्ये काही सागरी बेटं आपल्याला पाहायला मिळतात. ती सर्व सागरी बेटं ही खडकाळ आहेत आणि ती बेटं म्हणजे जलमग्न असणारे जे डोंगर आहेत या डोंगरांच्या माथ्याचा भाग आहे. अशीही काही बेटं या भागामध्ये आहेत. आणि दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये या ठिकाणी जर आलं तर याही भागामध्ये काही बेटं जी आपल्याला पाहायला मिळतात. ती बेटं म्हणजे प्रवाळ बेटं आणि त्यांना आपण कंकण द्वीप म्हणूनही ओळखतो. तर अशा पद्धतीनं हा जो ब्राझील आणि ब्राझीलची असणारी प्राकृतिक रचना या भागामध्ये आपण अभ्यासली. पुढील भागामध्ये जलप्रणालीचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि आता झालेला जो 5 विभाग आहेत ते 5 विभाग आपण चांगले ब्राझीलचे प्राकृतिक 5 विभाग लक्षात ठेवायचेत आणि उद्याच्या तास आल्यानंतर त्यांची माहिती आपल्याला सांगता आली पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.